त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण 2/1/5 रूपात लिहा. मग आता 2 आणि ह्या 5 आणि 2ला गुणल्यावरती 10 येतात अधिक 1. हे कसे गुणाकार भागाकार करायचे तुम्हाला माहिती. त्याप्रमाणे आपण 11/5 याचे दशांश रूपात 3 प्रकारांनी शोधू. 1/5 चे दशांश रूप काढू. म्हणून 1.0 घेतला आणि 5 आणि त्याला भागलो तर आपल्याला काय मिळतं? पहिल्यांदा उत्तर 0.2. त्यानंतर 5 आणि 11ला जेव्हा आपण भागतो तेव्हा पण आपल्याला काय मिळतं? 2.2. आणि 11 आणि 5ला ह्या तिसऱ्या प्रकाराने 11 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 म्हणजे 22/10. म्हणजे याचं पण उत्तर येतं 2.2 म्हणजेच 11/5 सारखंच याचंही उत्तर येतं. मग आता म्हणून 2/1/5 बरोबर 2.2. आता उदाहरण तिसरं बघा काय आहे. उदाहरणार्थ -5/8 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. मग आता 8 आणि 5ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 0.625 मिळतं. कारण 8 आणि 5ला डायरेक्ट भाग जात नाही, तिथे आपल्याला 0 घ्यावे लागणार आहेत आधी. म्हणून हा 0 घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला 50 झाल्यानंतर 8 आणि त्याला भाग द्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे इथे मिळाला. मग आपल्याला खरी आपली संख्या काय आहे? -5. पण आपण काय केलं? अधिक 5ला भाग देऊन घेतला, तीही मिळाली. आणि फक्त इथे मग आता चिन्हामध्ये बदल केला. इथे उत्तर तेच राहतं, फक्त चिन्ह बदल केलं. वरील सर्व उदाहरणात बाकी 0 आली आहे. भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे. परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. आता इथे काही परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे वेगळे आहे ते बघूयात. 5/3 ही संख्या दशांश रूपात लिहा. इथे बाकी येते 2 म्हणजे 1.666 म्हणजे 6 सारखे लिहिण्यापेक्षा त्याच्या डोक्यावरती इथं काय केलं आपण? टिंब दिला म्हणजे 1.6. 2/11 ही संख्या दशांश रूपात लिहा. बाकी इथे 20 येते म्हणजे हे यासारखंच इथे हे पुढं किती असं वाढत जाणार? 1.8 वाढत जाणार. म्हणजे आपण काय केलेलं आहे? 0 आणि इथे डोक्यावरती बार दिलेला आहे. त्याचप्रमाणे ही दुसरी उदाहरणं पण आहेत. मग यामध्ये वरील सर्व उदाहरणात भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही, सगळीकडे बाकी उरती आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 अंक अथवा काही अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो, अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. म्हणजे जसं इथे 6 6 6 आले ना, तर ह्याला काय म्हणतात? आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. आणि ज्या दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक पुन्हा पुन्हा येतो त्यावर टिंब मांडतात, जसं आपण 6/6च्या मांडला तसा. म्हणजे 2/1/3 बरोबर त्याचं उत्तर काय येतं? 2.33 बरोबर 2.3 वरती टिंब दिला. तसेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकाचा गट पुन्हा पुन्हा येतो त्या गटावर आडवी रेघ देतात. जसे 2/11 मध्ये आपण बघितलं 18 पुन्हा येतं शून्यानंतर 0.18 तर 0.18 बार. आणि 5/6 बरोबर 0.83 म्हणजे 3वरती डॉट. म्हणजे हे वार 3नेच भाग जातो प्रत्येक वेळेला, म्हणून डॉट द्यायचा. आणि 1818 येतं म्हणून इथे बार करायचं. मग आता यामध्ये आपल्याला इथे हे मला समजले. काही परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित तर काही परिमेय संख्यांचे दशांश रूप आवर्ती असते. सराव संच 24.